थंडीच्या दिवसात पहाटेची वेळ होती. गावामध्ये सगळेजण लोक एकत्र येऊन चर्चा करत होते की यावर्षी थंडी जरा जास्तच पडली आहे. इकडे विद्या घरामध्ये चुलीपाशी बसून तो फडक्यात जेवण बांधत होती. घराबाहेर चूल ही तशीच थंड पडली होती. विद्याने त्या फडक्यात रात्रीच्या शिळ्या भाकरी आणि थोडंसं लोणचं, डाळ भात भरलेलं असतं. इकडे या ना. तेवढ्यात तिकडं किशोर येतो. ती किशोरला म्हणते, अहो येताना ना थोडंसं डाळ तांदूळ घेऊन या, घरामधलं सगळं संपलंय. आजोबांना तर ती शिळी चपाती चावतही नाहीये, त्यांना खूप त्रास होतो, तुम्ही नक्की रेशन घेऊन या. किशोर म्हणतो, हो येताना घेऊन येतो. आणि ते फडक्यात बांधलेलं जेवण घेऊन कामाला निघून जातो. आता सूर्य उगवला असतो तरी थंडी काही कमी झालेली नसते. किशोर टमाटे आणि फुलगोबीच्या शेतामध्ये टमाटे कापायची कामं करत असतो. भाज्या कापणं, वांगी कापणं आणि पोत्यात उचलून ट्रकपर्यंत पोहोचवणं हे किशोरचं दररोजचं काम असायचं. काम झाल्यानंतर दुपारच्या वेळी तो एकटाच बसून कोपऱ्यात शिळी चपाती, डाळ भात खात असे. कारण गरिबाकडे कोणी नावं ठेवू नये म्हणून तो कोपऱ्यात जाऊन जेवत असे. कितीही वाटलं तरी कंटाळा न आणता सगळी कामं करत वेगळी फळं तोडायची कामं करायचा तो. नंतर तो संध्याकाळी शेवटी शेठकडे जातो. म्हणतो, शेठ आजच्या कामाची मजुरी द्या ना, सकाळपासून काम केलं मी मनापासून. असं म्हणतात शेठ त्याच्याकडे तिरप्या नजरेनं बघतो आणि त्याच्यावर ओढ लागतो. अरे काय काम केलं तू, सकाळपासून वेड्यासारखं इकडं भाजी पाड तिकडं भाजी पाड, हे काय नाही 50 रुपये मिळतील तुला. किशोर म्हणतो, अहो हे काय बोलताय तुम्ही, मी दिवसभर मन लावून काम केलंय, गरीबावर असं करू नका अन्याय. एकतर थंडीचे दिवस आहेत, आम्हाला खायला अन्न नसतं, घरची वाट बघतायत. अरे मग मी काय करू, करायचं जाईल काम कर, नाही तर निघित ना, मला काय लोकांची कमी नाही, तुझ्या वाचून माझं काय काम नडत नाही. किशोरनं तसेच होठ दाबले आणि ते 50 रुपये घेऊन घराकडे निघू लागला. जाताना रस्त्यात सगळीकडे थंडी पडली होती. मनात तेच विचारायचे की हे सगळं माझ्यासोबतच का घडते. शेवटी तो किराणा दुकानाकडे जातो आणि आपल्या नेहमीच्याच लालाच्या किराणा दुकानात गेला असतो. गेल्यानंतर त्याला पाहताच लाला म्हणतो, अरे किशोर आज तर पैसे आणले का घ्यायला आला उधार. नाही मालक, आज मी पैसे घेऊन आले, हे घ्या 50 रुपये, डाळ तांदूळ थोडंसं द्या, अर्धा किलो. हा. अरे डाळ तांदूळ अर्धा किलोमध्ये येतं का, 50 रुपयामध्ये का अर्धा किलो, पाव किलो घेन गप निघितनं, सारखं उधार काय मागायचं नाही. मान खाली घातला किशोर त्याच्याकडे पाहतो. त्याच्याकडून त्या पिशवीतलं पाव किलो डाळ तांदूळ थोडंसं तेल घेऊन घराकडे निघून जाऊ लागतो. मनामध्ये पुन्हा तेच विचार येतात, मी शेवटी घरच्यांसाठी कमीच पडतोय ना. हे लोक एवढ्या मोठमोठ्या गाड्यात फिरतात, गाडी तर सोड, मी घरच्यांना साधं 2 वेळचं नीट अन्नही देत नाही. काय करू मी याचं, मला कधी खूप जास्त वैताग येतो. घरी आपण पाहतो की विद्या त्याची वाट बघत असते तर निशू तिकडून उड्या मारत असतो. बाबा आल्यानंतर त्याला काहीतरी चांगलं खायला मिळेल. त्याला पाहताच इकडून विद्याला समजतं की त्यानं आज जास्त डाळ तांदूळ शिवाय काही आणलेलं नाहीये. अहो काय झालं, पिशवी एवढी लहान काय सांगू विद्या तुला, शेठने आज पण माझी मजुरी कापली आणि मला दुकानदार लालाही खूप काही बोलला उधारीवरून. घरामध्ये थंड वारं सुटलं होतं आणि या दोघांमध्ये तोच मनातल्या मनात विचार चालू होता की घरच्यांचं पोट कसं भरायचं, या छोट्या निशूला काय खाऊ घालायचं. मग शेवटी विद्याने डाळ थोडी शिजवून त्याच तांदळाचा भात केला असतो. तेवढ्यात निशू पळत येतो, मामी आला ना, बटाट्याच्या पोळ्या खायचे, पराठे कर ना मम्मी प्लीज, आपण थंडीत काहीच खात नाही. ती त्याच्या डोक्यावर हात फिरवते आणि त्याला समजावून सांगते, बाळा आपण कुठून खाणार, मी तुझ्यासाठी गरमागरम वरण भात केलंय, चल ते खा. मला नाही खायचं वरण भात, तू नेहमी वरण भातच खाऊ घालते, तूच का, मला नको, मला खायचे बटाट्याचे पराठे, थंडीमध्ये सगळेजण तेच खातात, मला नाही मिळत, तुम्ही कधीच माझ्यासाठी काही करत नाही. बरंच काय बोलल्यावर विद्याचं मात्र मन तिथंच दुखू लागतं आणि यांचं बोलणं मागून तिच्या सासऱ्याने म्हणजेच राजेशने ऐकलं असतं. मागून राजेश येतो, अगं सुनबाई कधीतरी बटाट्याचे पराठे, वांग्याचे, टमाट्याचे, कशाचे तर कर, मुळ्याचे कर, गोबीचे कर, ते काय ग डाळ तांदूळ खाऊन कंटाळा आलाय आम्हाला. का तुला मुद्दाम कंटाळा येतो म्हणून बनवत नाही तू. अहो तसं नाही आजोबा, घरामध्ये काहीच नाहीये. तेवढ्यात इकडून तिची सासू कमला येते. अहो तिला काय बोलताय तुम्ही, घरामध्ये डाळ तांदूळ भरा, मटण मांस मच्छी भरा, बनवल ती काहीतरी तुमच्यासाठी, नेहमी माझ्या सुनेलाच कसं बोलता हो तुम्ही. तिकडून विद्या त्यांना शांत करायचा प्रयत्न करते पण यांच्यातला वाद जास्तच पेटलेला असतो. सासू त्या सगळ्यांना समजावून सांगते. आता तेवढ्यात बाहेरून किशोर आला असतो. किशोर येताच त्याला त्याची आई टोमणा मारते, किशोर येता काहीतरी भाज्या वगैरे घेऊन येत जा.
तुझ्या बाबांना ना पराठे खाऊ वाटायला लागलेत. आई, तुला माहिती आहे ना बाहेर माझी काय अवस्था आहे. तो शेठ माझे रोज पैसे कापतो. कुठून आणणार मी पैसे? तुम्ही सगळे तर माझ्या डोक्यावरच बसलाय. आता याचं हे बोलणं ऐकून घरच्यांना खूपच जास्त वाईट वाटतं. सगळेच मान खाली घालून तिथं बसतात. निशूनही मागून बोलणं ऐकलं असतं त्याला वाईट वाटतं की त्याला आता कधीच पराठे खायला मिळणार नाहीत. तो तसंच रुसून तिथून जातो, म्हणतो, कधीच मला पराठे खाऊ घालत नाहीत, मला नको यांचं काय. शेवटी विद्या नेहमीप्रमाणेच त्या डाळीचं आणि भाताचं कालवण करते. संध्याकाळची वेळ असते. घरातल्या कुणालाही ते बनलेलं वरण भात आवडत नसतं. तसंच मुकाट्याने सगळेजण वरण भात खाऊ लागतात. शिळ्या 2 चपात्याही सोबत असतात. आणि सगळ्यांनी खाता खाता तिच्या सासऱ्याला खूप जास्त दुःख होतं. सासरा तिच्याकडे मनातल्या मनात म्हणतो, ए देवा, काय हे डाळ तांदूळ सारखं सारखं नशिबात आले. कधी काय चांगलं आयुष्यात खायला मिळेल की नाही काय माहिती. ए सुनबाई, तू का करतेस गा असं? काहीतरी कर, काहीतरी कधीतरी माझ्यासाठी बनवा. गोळ्या औषधं खायचे नसते तर मी असलं जेवणसुद्धा केलं नसतं, उपाशी झोपलो असतो मी. बरंच काही बोलून तो तिथं तसंच बसतो. सून त्यांना समजावायचा प्रयत्न करते, मी काहीतरी बघते उद्या, तुम्ही काळजी करू नका, मी उधार आणून शेजाऱ्यांकडून, तुम्ही काही काळजी करू नका बाबा. तर सासरा म्हणतो, तू नुसतं मला बोल आणि परत तेच डाळ तांदूळ खाऊ घाल मला. असंच सगळे रागान जातात आणि झोपी जातात. दुसऱ्या दिवशी सकाळी पहाट असते. रात्रीच्या किस्स्यामुळे आज किशोर लवकर उठलेला असतो. लवकर उठून तो तयार होतो तर तेवढ्यात त्याचे बाबा येतात. राजेश म्हणतो, अरे किशोर, आज एवढ्या लवकर आवरून कुठं चाललाय तू? बाबा, मी ना आज ठरवले, आजपासून मी लवकर कामाला जाईन, जास्त काम करेन, सकाळी लवकर संध्याकाळी उशिरा येईन. मालक तेवढेच जास्त खुश झाले, थोडेसे फार पैसे तर देतील, घर खायला काहीतरी अन्न मिळेल, आपल्या निशूला पराठे खायचेत, एक बाप म्हणून तेवढं तरी करायला नको का मला? आणि आणि तसंच कामाला सकाळी लवकर उठून निघून जातो. कामाला गेल्यानंतर तिथं जाऊन तो टमाटी कापणं, वांगी भरणं, पोती उचलणं, तीच त्याची नियमितची नित्य कामं करू लागतो. आणि थोडंसं काम आज नेहमीपेक्षा जास्त वेगवान गतीनं होत असतं. हे सगळं त्याच्या मालकाने पाहिलेलं असतं. मालक त्याच्या जवळ येतो आणि म्हणतो, काय रे किशोर, खूप मस्त काम करतोय तू, असंच काम करत राहा, आज संध्याकाळी तुला डबल पगार देतो, काही काळजी करू नको तू. असं म्हणताच किशोर हात जोडतो आणि मनातून खूप जास्त खुश होतो. त्याचा आभारी मानतो. म्हणतो, शेठ तुम्ही चांगलं केलं. नंतर दिवसभर काम करून संध्याकाळ होते. संध्याकाळी तो शेठकडे जातो. आज त्याला 50 ऐवजी जास्त पैसे हवे असतात. तो म्हणतो, शेठ आजची मजुरी द्या, आज तुम्ही मला म्हणला होता जास्तीचे पैसे देणार आहेत. अरे जास्तीचे पैसे काय, परत तू भाजी सांडली, आज तर काम लेट केलं म्हणे तू. नाही, जास्त पैसे काय नाही मिळणार, हे 50 रुपये. आणि त्याच्याकडे 50ची नोट थांबवतो आणि खालीन थोडेसे बटाटे, टमाटे आणि मिरच्या फेकतो. म्हणतो, हे घे, यातलं हे खराब होण्यापेक्षा तुम्ही गरीब खावा. मालक, असं करू नका, आम्ही गरिबांनी कुणाकडे जायचं? मला काय घेणं देणं तुमचं, कुठं जा मातीत जा, घ्यायचं असेल तर घे, नसेल तर उद्यापासून कामाला येऊ नको, मला काही लोकांची कमी नाही, तुझ्या वाचून माझं काही नडत नाही. आता बिचारा किशोर असंच दुःखी मनाने घराकडे निघून जातो. त्याच्या मनामध्ये दुःख सलत असतं की मी सकाळी उठून आलो, एवढं काम केलंय, तर घरी जाऊन घरच्यांना मी नेमकं काय तोंड दाखवू. पण घरी जाताच दुसराच दृश्य दिसतं. एक माणूस तिथं मोठं कागद घेऊन उभारला असतो. सरकारी कामगार असतो. तो म्हणतो, हो सर, तुमचं घर खाली करा, गव्हर्नमेंटकडून नोटीस आली, ही जागा आता आमची झाली. आमची झाली आहे? अरे काय बोलतोय, आमच्या पूर्वजांपासून ही जागा आमच्या नावावर आहे, ती तुमची कशी होईल? ते तुम्ही तुमच्या बायकोला जाऊन विचारा, त्यांनी काय केलं, ती जागा आमच्या नावावर झाली, आता ती जागा तुम्हाला परत कधीच नाही मिळणार, जे करायचे ते करा. थोड्या वेळात सगळे घरचे बाहेर जमा होतात. त्याला पाहून सगळेजण म्हणतात, अरे हे काय झालं असेल, हा का आलाय? आता पूर्ण घडला प्रकार त्यांना कळतो. विद्या हळूच म्हणते, हे घर का त्यांचं झालंय म्हणतायत, मी तर फक्त एक छोटीशी सही केली होती, माझ्या सहीने असं काय घर होणार आहे? नंतर घरच्यांना हे लक्षात येतं की तिनं सगळी प्रॉपर्टी याच्या नावावर करून टाकली आहे. तिच्या आजीने ही प्रॉपर्टी तिच्या नावावर केली होती आणि हिनं हे सरकारला चुकून देऊन टाकली आहे. आता हे कळतात सगळ्यांनी डोक्यावरती हात लावला असतो. ती म्हणते, माफ करा, मला कळलंच नाही, त्या दिवशी रेशनच्या तांदळासाठी सही करायला गेले होते आणि मी कशावर माझी सही अंगठा घेतला मला कळलंच नाही. तिचा सासरा म्हणतो, आता कोणाला दोष देऊन काय उपयोग नाही, आपल्या इथं राहण्यातही काही अर्थ नाही आहे. अगं पण तू असं का केलंस? शेवटी विद्या मान खाली घालते. किशोरचा राग सहन होत नाही. मग सगळे घरदार डोक्यावरती पिशव्या, घरातलं थोडंसं जेवण, देवाचा फोटो घेऊन बाहेर निघायला निघतात. कमला म्हणते, चला आता, आपल्या हातामध्ये एवढंच आहे, आता आपल्या इथून निघावं लागेल. पूर्ण कुटुंब दर भटकत घर शोधायला निघतं. आता विद्या जाताना शेवटी एकदा स्वतःच्या घराकडे पाहते. तिला त्याचं घर पाहून खूप जास्त दुःख होतं की आज आता ह्या घरात दुसरं कोणीतरी राहणार आहे. हे घरबार तसंच कुटुंब जंगलाकडे चालायला निघून जातं.
रस्त्यात निशू आईला म्हणतो, मामी मामी आता आपण उपाशी मरणार का, मला खूप थंड वाजते. ती त्याच्या गळ्यामध्ये एक छोटासा रुमाल बांधते, म्हणते काही काळजी करू नको, आम्ही आहोत ना, आम्ही तुझी काळजी घेऊ, तू बिलकुलही घाबरू नको. इथून पुढं किशोर एका ठिकाणी जातो, बघतो की एका डोंगरासारख्या भागातून खूप जास्त धूर निघतंय. जणू का तो बंद झालेला ज्वालामुखीचा आहे, पण तिथून भाप मात्र निघत असते. म्हणजे तिथं गरम गरम असणार सगळं वातावरण. तो आईला येऊन सांगतो, अगं आई, तिथं सगळं गरम वातावरण आहे, शेजारी एक मोठी टेकडी पण आहे, आपण तिथं जाऊन राहायचं का, कमीत कमी आजची रात्र तर राहून बघूया. त्याच्या बाबालाही त्याचं बोलणं पटतं. तो म्हणतो, हो आपण तेच करूयात. आता हे पूर्ण कुटुंब तिथं जाऊन त्या टेकडीवर बसलं असतं. थोड्याच अंतरावर तो बंद झालेला ज्वालामुखी असतो, जो त्यांना काही घातक नसतो. पूर्ण कुटुंब ह्याच विचारत असतं की आता खायचं काय. छोटा निशू म्हणतो, आजी आजी मला भूक लागली. अरे काय खाणार आता आपण, आपल्याकडे काहीच नाही आहे, सुनबाईने तर काहीच आणलं नाही, पिशवीत थोडंसंच भरलंय बघितलं मी. तेवढ्यात विद्यामध्ये बोलते, अहो नाही, मी बघा ना, यांनी आणलेले बटाटे वगैरे सगळं घेऊन आले सकाळच्या पिशवीतनं. आपण इथे 3 दगडांची चूल मांडू आणि मी पराठे बनवते. हळूच ती चूलही मांडते, वाळ्या लाकडांची चूल पेटवते, नंतर तिथं पराठेही बनवायला घेते. बघता बघता सगळ्यांच्या गप्पा चालू असतात आणि इकडं एक एक करत पराठे बनवायला सुरुवाती केली असते. हळूहळू त्या आगीमध्ये पराठे एकदम सुंदर बनतात. आता बटाट्याच्या पोळ्या म्हणल्यावर निशूला काहीच सहन होत नाही. तो पटापट एकामागो एक खाऊ लागतो आणि सगळं कुटुंब तिनं बनवलेल्या बटाट्याच्या पोळ्या खातं आणि बटाट्याच्या पोळ्या खाऊन तिचा सासरा तिचं कौतुक करतो. म्हणतो, सुनबाई तू खूप मस्त शक्कल लढवली, तुझ्यामुळं आम्हाला आज हे बटाट्याचे पराठे खायला मिळाले. आणि तिची सासूही म्हणते, मला माफ कर सुनबाई, मी तुला कदाचित जास्तच बोलून गेले. तू आमच्यासाठी काय केलं हे आम्ही पाहतो आणि तुझं कौतुकही करतो. आता हे काळे कुटुंब आनंदात राहू लागतं.